पावसानं झोडपून काढलेलं आहे। मुंब्र्यातली दृश्य आपण काही वेळापूर्वी पाहिली होती। त्या मुंब्र्यामध्ये सध्या काय अपडेट्स आहेत, काय कसा पाऊस पडतोय या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहे। वेदांत, प्रज्ञा, या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे हे सगळे ट्रक कंटेनर मार्गस्थ होतात। संपूर्ण हा परिसर अर्धा किलोमीटरचा सगळा परिसर जलमय झालेला आहे। सगळीकडे पाणीच पाणी, गुडघाभर पाणी, आणि त्यातनं हे सगळे ट्रक आता पुढे ठाणे, त्यासोबत घोडबंदर, गुजरात आणि नाशिककडे मार्गस्थ होतात। आणि कशा प्रकारे मार्गस्थ होतात तर या सगळ्या पाण्यातनं वाट काढत पुढे आपण बघतोय मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। कारण ज्या प्रकारे हे पाणी साचलेलं आहे, समोर आपण बघतोय काही टेम्पो असतील, ट्रक असतील, ते पाण्याखाली गेलेले आहेत। हा सगळा आजूबाजूचा परिसर जर आपण बघितला तर डोंगराळ भाग आहे, आणि ज्या प्रकारे रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे हे डोंगरावरचं पाणी खाली आलं आणि हा सगळा सखल भाग आहे। दरवर्षी या ठिकाणी पाणी साचत असतं, मात्र ज्या प्रकारे रात्रभरापासून मुसळधार पाऊस पडतोय त्यानंतर आपण बघतोय पूर्णपणे हा सगळा मुंब्रा शिळफाटा रोड जलमय झालेला आहे। अनेक जण डोंबिवलीकडे, कल्याणकडे, नवी मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र ज्या प्रकारे हे पाणी साचलेलं आहे, पाण्याचा निचरा करणं सध्या तरी अशक्य आहे, कारण पावसाचा जोर कायम आहे। शिवाय आपण बघतोय की प्रशासन प्रयत्न करते पाण्याचा निचरा करण्यासाठी, मात्र आजूबाजूचा सगळा परिसर, पंपिंग स्टेशन सुद्धा काम करत नाहीयेत, आणि त्यामुळे ही परिस्थिती आपण बघतोय। टीएमटीच्या बसेस सुद्धा कशा प्रकारे या सगळ्या पाण्यातनं मार्ग काढतायत, आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे ही एक लाईन बघितली, दुसऱ्या बाजूला सुद्धा पुढे सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्यामुळे जे लोक डोंबिवलीकडे जातात, ठाण्याकडे, डोंबिवलीकडे जातात, कल्याणकडे जातात, नवी मुंबईकडे जातात, तिथे सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। शिवाय हे कंटेनर सुद्धा एका रांगेत पुढे जातात, मात्र कशा प्रकारे इथे सुद्धा आपण बघतोय लोक, काही जणांनी दुकानं बंद केलेली आहेत, दुकानांमध्ये काही जणांच्या पाणी जातंय, तर तिकडे ज्यांच्या कार होत्या, टू व्हीलर होत्या किंवा टेम्पो पार्क केलेले होते ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसर हा जलमय झालाय। प्रशासन प्रयत्न करतंय परिस्थिती नियंत्रणात आणण्याची, मात्र पावसाचा जोर अजूनही कायम आहे, आणि त्यामुळे त्या साईडला जर आपण बघितलं तर अनेक लोक इथे थांबलेले आहेत। बरोबर आहे, मोठमोठ्या गाड्या, अवजड वाहनं याच पाण्यातून वाट काढताना सध्या आपल्याला दिसत आहेत, पण जे काही दृश्य सध्या मुंब्र्यामध्ये पाहायला मिळत आहे ते अक्षरशः भयावह आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर आपण वडाळ्यातून अपडेट घेऊयात। वडाळा